प्रेमाने मिटती मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला. मनाशी बोलते जगाला जोडते प्रेमाने जागते प्रेम नव्हे. प्रेमाच्या गुपित नात्याचे गुपित प्रेमाला ठाऊक प्रेम हवे. प्रेमाच्या देशात प्रेमाच्या भाषेत प्रेमाच्या सुरात बोलू चला. मला भेटलेस माझ्याशी कर लग्न. काय काय म्हणालास तू? घाबरलीस ना? चिल चिल, आय वॉज जस्ट जोकिंग. कसली काय मस्करी करतोस तू? ऍक्च्युली ना मी आता जी गंमत करतोय ती गंमत नाहीये. मला सिरियसली तुला काहीतरी द्यायचंय. हॅलो, हा सर. पाहिलं सर, मिळालं ना. तिथेच होते की नाही? मी तेच सांगत होते तुम्हाला. हो, मी इथेच आहे. मी आलेच वर. हो, आले 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 आले. पाहिलं, सगळं मिळालं आता बरोबर. हे असं यांना सगळं नंतर सुचतं. ऐक. I'm not joking, I'm serious. मैंने उधार बेचा. नाही यार काकी, मला नाही जमत आहे. मी नाही बोलू शकत आहे. मी बोलूच शकणार नाहीये. किती वेळा ऐकवणार आहेस ही टेप? कालपासून 14व्यांदा ऐकवलेस तुम्हाला. अबे, तुला आय लव्ह यू म्हणायचं आहे, आय हेट यू नाही. हे बघ, तू मला आवडतेस किंवा तू मला आवडतोस हे ऐकायला कोणाला आवडणार नाही राव. आणि ते तुझ्यासारख्या मुलाकडून. नाही यार काके, फक्त शब्द आहेत. तुम्ही ना उगाच मला या सगळ्यात ग्रेट बनवून ठेवलंय. तसं काहीच नाहीये. तिला ना अमेरिकेतल्या मुलाचं स्थळ आलंय. मी कोण आहे त्याच्या समोर? आणि काके तू काही म्हण, लोकांच्या ना हल्ली सक्सेसफुल असण्याच्या ना कल्पना ठरलेल्या आहेत. अमेरिकेतला मुलगा, लठ्ठ पगार, तिथेच सेटल होणारा इज इक्वल टू उत्तम स्थळ. झालं तुझं स्वगत. अतिशय घाणेरडे विचार आहेत तुझे. घाणेरडे. अरे अमेरिकेतली मुलं म्हणजे काय आबाळात पडलेली असतात काय? अरे हे आपल्याला वाटतं, पण तिच्या घरच्यांना तसं नाही ना वाटत आहे. आणि त्यांना चुकीचं ठरवणारे आपण कोण? हे ना ओमे, तू खूप लांबचं बोलतोयस. हे बघ, ईशाच्या घरच्यांना काय वाटतं किंवा काय वाटत नाही याच्याशी आपल्याला काहीही देणं घेणं नाही. कळतंय का? मला असं वाटतं की तू तिच्याशी एकदा शांतपणे बोल, स्पष्टपणे तुझे विचार मांड. आणि त्यानंतर सुद्धा जर ती नाही म्हणाली तर बाई तू का नाही म्हणतेस असंही आपण विचारू शकतो ना तिला, नाही का? म्हणजे काय होईल की तिच्या मनामध्ये नक्की कसा मुलगा आहे, की काय हवाय तिला ते कळेल ना आपल्याला. नाही यार काके, पण मी प्रयत्न केला. मला ना अचानक भीती वाटते. असं घाबरायला होतं मला. नाही, मला नाही जमणार रे. बस 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 बस, शांतपणे बस. आता ना मी तुला एक गंमत सांगतो. मी जेलमध्ये होतो ना, तेव्हा गजा आड मी स्वतःलाच एक सावध समजायचो. जाळ्यात अडकलेलं, कधी पण शिकार होऊ शकेल असं. नेमकं
नेमका त्याच वेळी माझ्या खांद्यावर एक हात पडला. त्या स्पर्शामध्ये ना एक आश्वासन होतं. दत्ताराम भाऊंचा हात. त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं की जर तुला तुझी चूक उमगली असेल तर शिक्षा भोग आणि प्रायश्चित्त घे, म्हणजे तुझ्या मनाची तडफड थांबेल. पण अबे तुझ्या इथं सगळं वेगळं आहे, तुझ्या इथं उलट आहे, तुला लक्षात नाहीये येत. म्हणजे तू चूक काही केलेली नाहीच आहेस म्हणून प्रायश्चित्त मात्र भोगतोयस नाही का. म्हणजे हे बघ, तू तिच्याशी न बोलल्याची शिक्षा आयुष्यभर स्वतःला देऊ नकोस. अबे हिरो आहे तू, हिरो. ही मॅन स्पायडरमॅन आहे तू. तू जाळं टाकायचं असतं. स्वतःच टाकलेल्या जाळ्यामध्ये स्वतःच अडकलास तर कसला बोडक्याचा हिरो आहेस तू. अबे हिरो कधी हरत नाही, लक्षात येते का तुझ्या. किती पण अडथळे आले तरी तो जिंकतो. हे असं एवढंच तोंड घेऊन नाही बसत राव, कळतंय का. आई, एवढं काही झालेलं नाहीये, कळलं का. काही कसं झालेलं नाहीये ईशा, केवढी खोकतीयस तू. औषध घेतलीस? हा, ते काही नाही. मी ना मोठ्या बाबांना सांगणार आहे तुमच्या ब्रह्मे सरांशी बोलायला. किती काम करून घेतात तुमच्याकडनं, काही अर्थ आहे घ्यायला. किती आजारी पडलंय माझं बाळ. आई जरा शांत, 1 मिनिट. खरंच इतकं काही झालेलं नाहीये. मी अश्विनी बरोबर डॉक्टरांकडे जाऊन आले. साधा फ्लू आहे आणि मुळात आधी मला त्या डॉक्टरांकडे जायला आवडत नाही. त्यांच्या प्रश्नांनीच एक नॉर्मल माणूस सुद्धा आजारी पडेल. ईशा, जास्त शहाणपणा करून बोलू नकोस हा. त्यांनी प्रिस्क्राईब केलेली औषधं घ्यायची आहेत सगळी वेळेवरती. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ऑफिसला जायचं नाहीये अजिबात. तुला ना दुखणी अंगावर काढायची सवयच आहे ईशा. आणि बाहेरचं अजिबात खाऊ नकोस, तेलकट तळकट, कळतंय का. कुठलं तेल वापरतात ना त्यांचं त्यांनाच माहिती बाई. आई प्लीज नको ना, परत ती आधी नको ना सुरू करूस. ईशा, फालतू चेष्टा करू नकोस माझी. इथे आम्ही तुझ्याशिवाय कसे दिवस काढतोय आमचं आम्हाला माहिती. नाही ते काही नाही, बाबांचं काम आहेच. नाहीतरी पुण्याला बाजीराव रोडच्या ब्रँच मध्ये मी येतेच तिकडे. 1 मिनिट आई, तुम्ही प्लीज असं काही करणार नाही आता. मी खरंच सांगते, तुम्ही इकडे आलात ना तर मी तिकडे निघून जाईन. आणि प्लीज तुम्ही अशी अति काळजी करणं प्लीज बंद करा, कारण ते भयंकर इरिटेटिंग असतं ग. मी आता इथे घरी आहे की नाही याचा अर्थ मी ऑफिसला जाणार नाही आणि मी दिवसभर विश्रांती घेणार आहे. बघ 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 किती खोकतीयस बघ. कारण तू मला बडबड करायला लावतीयस, कळलं का. आणि प्लीज आता थोडा वेळ आपल्या घरच्यांना सांग की बंद पडा. मी माझा फोन सायलेंट वरती टाकणार आहे. मी शांतपणे झोपणार आहे, कळलं. हे बघ, अश्विनीला खिचडीच करायला सांग आणि भातच खायचा. मला नाही चैन पडणार. मी येतेच पण भात खा, पोटाला बरं असतं बाळा. आई, तू हे सगळं करायला माझ्या सासरी पण माझ्यासोबत येणार आहेस. मी ओके आहे. काय आहे ओके. ओके आहे मी. ठेवू फोन. ओके, बाय. हो बाय बाय. ओम भाऊ गेले नाही अजून. बॅग इथंच आहे. नाही, ते गेले की मला हाक मार, मी बाहेर लपून बसतो. धनश्री, धनश्री चल, मला उशीर झाला, मी गेलो का. नाश्ता नाही, मी आता नाही करत, कोर्टातच काहीतरी खाय. बरं हा ऐक, बर जयेश भाऊ कुठे आहेत ग. ते नाही आहेत. नाही आहेत का. बर, ते आले की त्यांना सांगा ओम भाऊ गेले म्हणून. हा. अरे आता काय लपतोय, पाहिलं मी तुला. ये ये बाहेर ये ये. का लपत का होतास.
काल मी सगळा घोळ घालून ठेवला ना, ते अपराधी वाटत होतं, पाय लटलट कापत होते. गुरुजी खूप टेन्शन मध्ये होते. हो का? काय पण प्रेम आहे. त्यांच्या जीवाची नुसती घालमेल सुरू होती. आता काल फार चूक केली. आम्ही गावाकडची माणसं, कळतच नाही काय बोलायचं कुठं नाही. तुम्ही खुश झाला म्हणून मी सगळ्यांना सांगून टाकलं जमलं जमलं म्हणून. आय एम सॉरी. तुम्ही कसले सॉरी? माझी चूक आहे ना. मला आता अजून लाजवणार आहेस का मला? पाया पडू का मी तुझ्या? पाया पडू. माहितीच काय हो, असं काय करत? झालं ना, काय झालं ते झालं. काय म्हणतात ते? झालं गेलं गंगेला मिळालं. गंगेला मिळालं. आता नवीन सुरुवात. तुमच्या दोघांमध्ये प्रपोज कोणी कोणाला केलं? अरे ए ए ए अरे ए थांब, इकडे 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 ये. काय पण लाजते. तिचं लाजणं संपेपर्यंत तू सांगशील. सांग ना. काय नाही ओम भाऊ, ते क्लास संपल्यानंतर धना घरी निघाली होती आणि मी तिला वाटेत अडवून म्हटलं, दाना थांब. तर ती एकदम अशा अटेन्शन मध्येच उभी राहिली. मी तिला म्हणालो, तू आता घरी जाणार, मी माझ्या घरी जाणार, मग आपल्या दोघांचं एक घर कधी होणार? आणि मग ते इंग्लिश मध्ये आय लव्ह यू म्हणाले. इंग्लिश मध्ये? तुला भीती नाही वाटली? असं अचानक असं घाबरायला नाही झालं डोळ्यात बघून? नाही, डोळ्यात बघितलंच नाही ना, खाली बघून म्हणून टाकलं आय लव्ह यू. डोळ्यात बघितलं की असं पाकपूक होतं ना. हा हा. अरे हा, डोळ्यात बघितलं की घोळ होतो सगळा. डोळ्यात बघायचंच नाही ना. हा, आज काय तो सोक्ष मोक्ष लावूनच टाकतो. नाहीतर ऑफिसची पायरीच चढणार नाही. पार्किंग मध्येच विचारतो. आय लव्ह यू. लव यू 2 3 4 5. तशीच थांब, मागे वळून पाहू नकोस. मला तुला जे सांगायचं आहे ना ते मी तुझ्या डोळ्यात बघून नाही सांगू शकत. आय मीन, पण माझ्या बोलण्यातली सच्चाई तुला नक्की कळेल. ईशा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला तू खूप आवडतेस. विल यू मॅरी मी? आता मागे वळू शकतेस. सॉरी.
ईशा यार फोन उचल. फोन का उचलत नाहीये माझा? अश्विनी. अरे तू तरी फोन उचल. हा हॅलो अश्विनी, ओम बोलतोय. मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं, तू प्लीज येशील का? मी लॉबीत आलोय. हा आता. ओके बाय. का उचलत नाहीये फोन माझा? ओम, अश्विनी ये बस बस बस. मी नाही. हा बस बस. हे बघ, मला खरं खरं सांग. मी बातमी कितीही वाईट असेल ना तरी ती पचवायची शक्ती आहे माझ्यात. तू माझी काळजी करू नकोस. हे बघ, प्रस्तावना पुरे, लवकर बोलणे तर तो ब्रह्मा मला शोधत इथे येईल. ओके ओके. मला सांग, त्या अमेरिकेतल्या मुलाचं तिचं जमलंय का? मी जमलं नाहीये ना? जेलस? नाही जमलंय अजून. नाही जेलस वगैरे काही नाही, हं? पण ती माझा फोन का नाही घेते? मला टाळतेय का ती? रात्री वगैरे भेटत असतं ना तुम्ही. शट अप अश्विनी. तर तिच्या मनात काय चाललंय ना तेच नक्की कळत नाही मला. मी विचारून बघू का? नाही नाही नको, मीच विचारलं पाहिजे. माझ्या वाटणीचा व्यायाम तू करून मी कसा बारीक होणार? मी खूप जाड झाले का? प्रश्न काय आहे? माझ्या मनात ना धाकधूक होते, ती माझे फोन्स घेत नाहीये म्हणून. अरे आजारी आहे आज ती. काय? कधी कुठे कसं काय? साधा सर्दी खोकलाय. तिला ते डॉक्टरांकडे घेऊन गेले, मग ती औषधं आणली, आता बरी आहे ती. पण मॅडमची दांडी ना आज ऑफिसला. ओ हो, बर बर बर. ती फोन का नाही घेते माझा? का नाही घेते? अरे सायलेंट वरती असेल ना, तिच्या घरचे ना सतत फोन करत असतात तिला. हा असं आहे होय. देन इट्स अ रिलीफ. हा पण तू इतका काय एक्साइट झालायस? नाही म्हणजे ऑफिस नंतर तिला भेटता येईल ना, तब्येत कशी आहे विचारता येईल ना. हा भेटता येईल ना, मग एकत्रच घरी जाऊ. हा हा? हा. हा. सॉरी. नाही एक्स्ट्रीमली सॉरी. नाही खरंच सॉरी, मनापासून सॉरी. माझ्या मनात तसं काही नव्हतं. सॉरी 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 सॉरी. किती गोड आहेस तू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. मी जातो घरी. रड्या चल. आय लव्ह यू. आय लव्ह यू. काय चाललंय ईशा? कोणाला आय लव्ह यू म्हणते? अगं यार मला काहीच काम नव्हतं, म्हटलं पिक्चर बघू धनुषचा. मस्त ना यार. दिसतोय तू. ओके आई आई ग. किती गोड आहे हा, किती गोड आहे. बघ ना कसं बघतोय तो तुझ्याकडे. अगं ते हे बघ हे बघ. आई आई ग. कम्प्लीट आहे ना?
कोण आहे हा काळ्या நீயும் லவ் பண்றியான்னு சொன்னா आयटम आहे ஈவினிங் சொல்றேன் போ. இல்ல இல்ல ப்ளீஸ் ப்ளீஸ் போய் சொல்ல இதெல்லாம் புது டெக்னிக்கா? வீட்டுக்கு नाही முன்னாடி आहे का? கால் பண்ணி या சொன்னா काळ्या? கேக்குது? तू அதுக்கு இல்ல तू ह्याला काळ्या म्हणालास? நான் ஈவினிங் லூஸ் மாதிரி एक मिनिट हा, தேவையில்ல हो. அதான் तुला असं वाटतंय का आजची भेट आपली शेवटची भेट असावी म्हणून? नाही नाही ஓகே சொல்லிட்டாளா? अचानक आला ना समोर முடியலையா? It's a medical miracle. अगं याला कोण ओळखत नाही சும்மாவே நான் பேசுறது காதுல விடாது இனி சுத்தம் कोण आहे हा धनुष பார்த்தேன் நீ கொஞ்சம் வெயிட் अगं ओळखतो मी याला டைம் பாஸ் कमाल आहे हा. இதுக்கு முன்னாடி अगं तू நான் இந்த बघ மாதிரி ग, तू बघ काय कर तुला कळलं का? कसं बोलू शकतो आहे तेच ना. तुला तामिळ येतं करलं? नाही मग நான் லவ் ஆயிடுச்சு धनुषचं प्रेम कळायला मला भाषेचा अडसर नाही होत. अच्छा असं आहे का See, இனிமே அந்த மாதிரி வீட்டுக்கிட்ட எல்லாம் வராத. அப்பா பார்த்தா அதான் யாரோ வாங்கி गोड आहे வச்சிருக்காங்க तो गोड आहे. ராம் तू बघू नकोस त्याच्याकडे टकला. तू बघू नकोस शट ட்ரீம்ல இருக்கிற மாதிரி हिंदीतले एवढे हिरो सोडून तुम्ही एकदम तामिळ मध्ये कसे काय घुसलात तुला सांगू ஹையர் ஸ்டடீஸ்க்கு நான் அங்க போயிடுவேன். ह्याच्यात जे आहे ना என்னை ஏமாத்திட்ட ditch जगात कोणात नाहीये. जगात என்னை திட்டி கவிதை எழுதுறது जगात எல்லாம் கூடாது. मला कधीही स्ट्रेस आला ना की मी याचीच फिल्म बघते. வெயிட் பண்றேன் ए आशू आपल्याला धनुषने प्रपोज करायला पाहिजे ना. हो यार तुला माहितीये त्याने मला आय लव्ह यू म्हणण्यासाठी आय म्हणायच्यात मी लव्ह यू म्हणून टाकेन. ஒரு ஐ லவ் யூ கிடையாதா Na 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 na